रामकृष्णजी. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठावरची आपली चिंतन मालिका आणि त्या अनुषंगाने आलेली आजची नाथांचा हरिपाठ भाग 12. आपल्याला कल्पना आहे चातुर्मास श्रावण मासाच्या निमित्ताने चालू असलेली आपली चिंतन सेवा आणि या चिंतन सेवेमध्ये यावेळेला आपण नाथांच्या हरिपाठावर चिंतन करतो आहोत किंवा नाथांचा हरिपाठ भाग 12 आज आपल्या समोर येतो आहे. तेव्हा मागच्या भागापर्यंत चिंतन करत असताना आपण 7 अभंग नाथ महाराजांच्या हरिपाठातली चिंतन केली आणि क्रमाने आजचा जो अभंग आहे तो क्रमांक 8चा अभंग आणि चिंतनाचा भाग 12वा अभंग आपल्या समोर ठेवतो आणि चिंतनाला सुरुवात करतो. हरिनामामृत सेविसाव कश मोक्षदाशे भूस दृष्टी पुढे नित्यनाम घोष जयाचे मंदिरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र वाराणसी तीर्थक्षेत्रानाश आहे. अविनाशाशी पाहे नाश कैसा एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तुझी एका जनार्दनी ऐसे किती झाले, एका जनार्दनी ऐसे किती झाले. हरिनाम सेविले तेची धन्य हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे. असा हा 8व्या क्रमांकाचा अत्यंत महत्वाचा असा अभंग ज्या अभंगावर आपल्याला चिंतन करायचं आहे. चिंतन करत असताना मागच्या भागाचा जर मागोवा घेतला तर आपल्या लक्षात येईल. मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण जिथे थांबलो, जिथे चिंतनाचा शेवट झाला किंवा नाथ महाराजांच्या 7व्या क्रमांकाच्या अभंगाचा जिथे शेवट झाला त्या अभंगाचं शेवटचं चरण आपल्याला समोर घेतल्याशिवाय या अभंगाचा अर्थ करता येणार नाही. काय होतं शेवटचं चरण? एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागी, मुक्ती सायुज्यता पाठी लागी, मुक्ती सायुज्यता पाठी लागी. मागच्या अभंगाचं चिंतन करताना आपल्याला माहिती आहे, आपण सर्व संबंध अभंगाचं चिंतन केल्यानंतर शेवटचं चरण असं होतं, एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे. मोक्ष पाठी लागतो, सायुज्य नावाची मुक्ती आपल्या पाठीला मागे लागते. केव्हा? हरी 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 असा जर जप केला तर मुक्ती सायुज्यता पाठी लागते असं आपण मागच्या भागात बघितलं. नाथरायांनी आपल्याला ते सांगितलं. आता म्हणजे विचार जर केला तर साधन आणि साध्याचा विचार जर आपण करायला गेलो तर हरी नाम घेणं हे साधन आहे आणि मुक्ती मोक्ष हे काय? हे साध्य आहे ना. मग आता ज्या साधनानं साध्य प्राप्त झालं, महाराज म्हणतात मुक्ती सायुज्यता पाठी लागे, म्हणजे मुक्ती सायुज्य नावाची मुक्ती मिळते, मोक्ष मिळते आणि तो मिळाला. आता मिळाल्यानंतर साधनाचं काम काय मला सांगा ना. इथून मला कोल्हापूरला जायचं आहे. कोल्हापूरला जाणं हे माझं साध्य आहे आणि इथून मी एखाद्या बसमध्ये बसलो किंवा रेल्वेमध्ये ट्रेनमध्ये बसलो किंवा कारमध्ये बसलो. मी आता एसटी मध्ये बसलो, बसमध्ये बसलो. साधन काय आहे? बस आहे. आणि जायचं कुठे आहे? कोल्हापूरला पोहोचलो. आता एसटीचं काम आहे का मला कोल्हापूरला पोहोचल्यावर? काही एसटी धरून ठेवू मी तिथे? अरे तुला कोल्हापूरला जायचं होतं, कोल्हापूरच्या एसटीत बसला, कोल्हापूरच्या एसटीमध्ये बसल्यानंतर तू कोल्हापूर पोहोचला तरी एसटीला कवटाळून बसशील का? नाही ना. साधनाचं काम तिथे संपलं कारण साध्य प्राप्त झालं. आता या अभंगाचा विचार करताना एक गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे की नाथराय म्हणतात मोक्ष सायुज्यता मुक्ती सायुज्यता पाठी लागे. मुक्ती सायुज्यता मोक्ष जर पाठी लागतो, मिळाला. कशाने मिळाला? तर एका जनार्दनी हरिहरी म्हणतात. हरिहरी म्हटल्याने मोक्ष मिळाला किंवा तो मिळतो असं जर असेल तर हरिहरी म्हणणं हे साधन आहे आणि मोक्ष मिळणं हे साध्य आहे का हो? आता मी बसचं उदाहरण दिलं.
आता बस सोडून द्यायची ना, मग आता हरिनाम सोडून द्यायचं ना, कारण आपल्याला मोक्ष मिळाला, मोक्ष मिळतो आहे. मग साध्य प्राप्त झाल्यावर जसं साधनांची आवश्यकता नाही, तसं मग इथे साधनांची आवश्यकता नाही, तर मग नाथराय आजच्या अभंगामध्ये सुरुवातीलाच काय म्हणतात, हरिनामामृत सेविसावकाश. का हो? तुम्हाला मोक्ष मिळाला, तुम्हाला मुक्ती मिळाली, तरी हरिनामामृत सेविसावकाश असं नाथराय का म्हणत असतील, याचा थोडक्यात विचार केला पाहिजे. नाथराय म्हणतात हरिनामाचं अमृत सावकाश सेवन करा. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला पारमार्थिक वाटचालीमध्ये आपल्याला तातडी करायला सांगितली. प्रमाण आठवते का बघा, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी करावी, परमार्थामध्ये धावावं, परमार्थामध्ये काय म्हणतात त्याला घाई करावी. कशासाठी घाई करायची आहे? देवाच्या चरणाशी चित्त लागावं. आपल्याला प्रमाण माहिती आहे, करियाशी धावा धावी चित्त लावी चरणावी. धावाधावी करायची, तातडी करायची. परमार्थामध्ये तातडी करायची. याचा अर्थ काय आहे? तातडी करायची म्हणजे घाईघाईने पूजा करायची असा अर्थ आहे का? घाईघाईने हरिपाठ करून संपवायचा असा अर्थ आहे का? तातडी करायची याचा अर्थ असा आहे, परमार्थामध्ये लागण्यासाठी तातडी करावी, धावाधावी करावी. आणि मग इथे उलटा शब्द आलाय ना, तिथे तातडी आला आणि इथे नाथ महाराज म्हणतात सावकाश. सावकाश म्हणजे हळूहळू. अर्थ कसा लावायचा? नाथराय म्हणतात हरिनामामृत सेवी सावकाश. अरे हरीचं नाम हळूहळू शांततेनं, शांत चित्तानं, प्रेमानं घे, कारण ते अमृत आहे. अमृत, हरिनामामृत. हरिनाम हे अमृत आहे महाराज. नाम आणि अमृताचा जर विचार केला तर असं म्हणतात अमृत कसं आहे? गोड आहे. आपण पिलो का नाही आपल्याला नाही माहिती, पण संत महात्मे सांगतात, ग्रंथ संपदा सांगते अमृत कसं आहे? मधुर आहे, गोड आहे. मग अमृतही गोड आहे आणि नामही गोड आहे. नामदेवराय तर म्हणतात अमृतापेक्षाही गोड आहे. नामदेवरायच म्हणू शकतात, कारण नामदेवरायांनी दोन्ही गोडी चाकले असावे. नामदेवरायांनी अमृतही पिलाय, नामदेवरायांनी नामचिंतनही केलंय, म्हणून तेच सांगू शकतात. नामदेवराय म्हणतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मग नामही गोड आहे, अमृतही गोड आहे. आणखी एक साम्य सांगू का? अमृताने माणसं अमर होतात. अमृताने काय होतं? अमृत प्राशन केल्याने मरण येत नाही म्हणे, अमर होते. आणि नामचिंतनाने अमर होते ना हो. महाराज म्हणतात ना, नामचिंतन केल्याने तुम्हाला कळेल ना तुमचा देह काय, न माना देह माझा ऐसा, मग भरोसा कळेल म्हणजे अमर अमर करे की पहा कोटे अमर हा ना तुम्ही. आणि मग अमरत्वाची जाणीव करून देणारं जर नाम आहे तर नाम सुद्धा अमृत आहे. म्हणून या ठिकाणी नाथराय ज्या वेळेला हरिनामाचं महत्व सांगत असताना आपल्याला अमृत शब्द वापरतात. हरिनामामृत, हरिनामामृत सेवी सावकाश. आणि मग सांगितलं सावकाश सेवन करा. सावकाश सेवन करा म्हणजे मस्तीत सेवन करा, हळूहळू सेवन करा, प्रेमानं सेवन करा, शांततेनं सेवन करा. हरिनामामृत सेवी सावकाश. आता एक शंका पुन्हा राहतेच ना. मी सांगून गेलो की मोक्ष प्राप्ती हरिहरी हरिहरी म्हटल्यानं होते. मग आता हरिहरी हे साधन झालं, मग ते सोडावं लागेल ना. मग त्याची आवश्यकता नाही ना. मग त्याची आवश्यकता नाही तरी महाराज असं का म्हणतात हरिनामामृत सेवी सावकाश. आणि जे मोक्ष मिळणार आहे त्या मोक्षाला म्हणतात मोक्ष. ते जे मोक्ष आहे, मोक्ष त्याचे भूस, दृष्टी पुढे मोक्ष त्याचे भूस. मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे म्हणजे मोक्ष त्या ठिकाणी तुच्छ आहे, फलकट आहे, नको नको वाटणार आहे. का हो? कारण महाराजांना हा अनुभवाला महाराज म्हणतात नुसतं मला मोक्ष प्राप्त करून घेतल्यानंतर मोक्षाचा त्या ठिकाणी तुच्छता मोक्षाला तेव्हा सांगितली. एक सांगू का? तुम्ही आम्ही आपण सर्व लोक मोक्षाला त्या ठिकाणी तुच्छ म्हणू शकत नाही. तुम्ही आम्ही आपण लोक मोक्षाचा त्या ठिकाणी निषेध करण्याच्या पात्रतेची नाही. त्याचे कारण असं आहे, आपल्याला त्या ठिकाणी
ज्यांनी मोक्ष मिळवला त्यांनी म्हणावं मोक्षाचा त्यांनी निषेध करावा का मोक्ष नको म्हणावा. पण ज्यांना मिळालंच नाही, ज्यांना माहितीच नाही, त्यांनी काय म्हणावं मला सांगा बरोबर. इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. संत महात्म्यांना मोक्ष प्राप्त झालेला आहे हरिहरी म्हणून, तरी सुद्धा ते म्हणतात मोक्षदांचे भूसदृष्टी पुढे. त्यांच्या दृष्टीने मोक्ष हा महत्वाचा नाही, नामचिंतनाची जो गोडी त्यांना आवश्यक आहे. त्यांना हरिनामामृत सावकाश सेवन करावं वाटतं. अनेक प्रमाणावर आपल्याला माहिती आहे मोक्ष सुखानुलाथ किंवा मोक्षपद तुच्छ, मोक्षपद तुच्छ केले या कारणे, मोक्षपद तुच्छ केले या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी मोक्षपद तुच्छ. मी का सांगतोय, या मोक्षपदाला ज्यांनी बाजूला केलं, मोक्ष तुमचा देवा ठेवा तुमच्या जवळच. नामदेवराय म्हणतात आपल्याला माहिती आहे वैकुंठी जुना अटक खोपडी आहे देवा तुझी, आम्हाला नको ते वैकुंठ, आम्हाला नको तो मोक्ष. पण हे म्हणण्याचा अधिकार त्यांनाच आहे ज्यांनी प्राप्त करून घेतला. हे बघा कुस्ती खेळायची आहे, जा म्हणे आम्ही नाही खेळत कुस्ती. अरे पण कुस्ती खेळायचं बळ तुझ्या अंगात आहे का? कुस्ती खेळत नाही, 2 शिव्या दिल्या तरी कुस्ती खेळत नाही असं पैलवानाने म्हणावं, कारण का पैलवानामध्ये ते बळ आहे. आणि बळ असताना न म्हणणं याला महत्व आहे. इथे काहीच बळ नाही, नाही मी नाही खेळत म्हणे, जा मी सोडलं म्हणे तुझी कुस्ती. अरे तुझ्यात बळच नाही खेळायचं. तसं तुम्ही आम्ही मोक्षाचा निषेध करण्याच्या पात्रतेचे नसतो. संत महात्मे मात्र त्यांच्या दृष्टीने ते हरिनामामृताचं सेवन करतात ना, म्हणून मोक्षताचे भूसदृष्टी पुढे, मोक्षताचे भूसदृष्टी पुढे. आणि मग महाराज पुढे जाऊन असं म्हणतात, त्यांच्या मंदिरामध्ये म्हणजे त्यांच्या घरामध्ये त्यांच्या हृदयामध्ये एकच चिंतन आहे. कशाचं? नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, नित्य नाम घोष जयाचे मंदिरी. ज्यांच्या मंदिरामध्ये, ज्यांच्या घरामध्ये, ज्यांच्या हृदयामध्ये एकच नामघोष, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हाच नामघोष. हरी 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 हाच नामस्मरणाचा घोष, नामघोष ज्यांच्या मंदिरामध्ये आहे. आता मंदिराविषयी सुद्धा अनेक अर्थाने आपल्याला घेता येईल. घराला मंदिर म्हणता येईल, हृदयाला मंदिर म्हणता येईल. महाराज म्हणतात ना, हृदयाला मंदिर म्हटलं की नाही? म्हटलं ना, प्रमाण सांगतो. जिही हृदय मंदिरी, जिही हृदय मंदिरी, जिही हृदय मंदिरी, हा साठविला हरी, जिही हृदय मंदिरी, त्याची सरली रजार झाला सुफल व्यापार. काय काय सांगत होतो? हृदय सुद्धा मंदिर आहे. आणि या हृदय मंदिरामध्ये नामघोष चालू आहे, नामचिंतन चालू आहे. भगवंताच्या नामस्मरणाचा जप मंदिरामध्ये आहे, घरामध्ये आहे, हृदयामध्ये आहे. आणि मग असं सर्व असताना महाराज म्हणतात, बरं हा जप नुसता आजचा नाही, आज सकाळी 10 मिनिट केला, दुपारी 10 मिनिट केला असं नाही, नित्य नित्य नाम घोष जयाचे मंदिरी. दुसरं चरण आहे हरिपाठाच्या या अभंगाचं, नित्य नाम घोष जयाचे मंदिरी. महाराज म्हणतात, तिची काशीपुरी तीर्थक्षेत्र, तिची काशीपुरी तीर्थक्षेत्र. अहो हे हृदय म्हणजे हे मंदिर म्हणजे हा देह, हेच काशी आहे, हेच पुरी आहे. तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. का महाराज असं काय म्हणता तुम्ही? म्हणजे मग काशीला जायचं नाही का? तीर्थाला जायचं नाही का? अभंग आपल्याला माहिती आहे, देह ही पंढरी आहे की अभंग. अनेक अभंगातून आपल्याला चिंतन करता येईल. तीर्थ काशी पुरी जावं की नाही? गेलं पाहिजे. काशीला जावं का? गेलं पाहिजे. पुरीला जावं का? गेलं पाहिजे. पंढरीला जावं का? गेलं पाहिजे. पण जाता येत नसेल तर नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, तिची काशीपुरी तीर्थक्षेत्र. आणि तेच काशीपुरी तीर्थक्षेत्र आहे. तीर्थ महाराज म्हणतात ना, तीर्थक्षेत्राला गेलं पाहिजे. पायी तीर्थयात्रा, मुखी हरिनाम, मुखी राम नाम, आहे की नाही? तीर्थयात्रा पायी करावी असं सांगितलं आहे. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. जोपर्यंत आपलं शरीर
हातपाय जोपर्यंत काम करतात तोपर्यंत तीर्थयात्रे जाय चुकू नको जावं हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पायी तव तू आपुले स्वहित पायी तीर्थयात्रे जाय चुकू नको. का सांगतोय इथे हृदय मंदिर किंवा नित्यनाम घोषयाचे मंदिर त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र असं म्हटलंय ना. याचा अर्थ हे जरी खरं असलं तीर्थयात्रेला का जावं तर भगवताच्या बाबतीत भगवत नामाच्या बाबतीत रुची निर्माण व्हावी म्हणून जावं. तीर्थयात्रेला जाऊन जर ते होत नसेल तर मग त्याचा फायदा नाही. म्हणून नित्यनाम घोष जयाचे मंदिरी त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र. एक सांगू का तुम्हाला, तीर्थ कुठलेही असू द्या, वाराणसी आहे म्हणजे वाराणसी म्हणजेच काशी, काशी आहे, बद्रीनाथ आहे, केदारनाथ आहे, कुठलेही तीर्थ असू द्या. हे तीर्थ जे आहेत ना, दोन प्रकारचे तीर्थ सांगितले आहे शास्त्रकारांनी, एक भौमी तीर्थ आणि मानस तीर्थ. आता त्यातलं ही सर्व जी तीर्थक्षेत्र आहे ना हे भौमी तीर्थक्षेत्रामध्ये येतात, तीर्थामध्ये येतात. कशा? कारण उद्या जर महाप्रलय झाला तर तीर्थ राहतील का? कित्येक मंदिरं वाहून गेले आपल्याला माहिती आहे. याचा अर्थ असा की राहतीलच असं नाही ना. कित्येकदा आपण बघतो ना म्हणजे मंदिरच वाहून गेलं कशात, पुराच्या पाण्यात. अरे देव वाहून गेला म्हणे, हो देवही वाहून जातात. का सांगतो आहे, तीर्थक्षेत्र भौम तीर्थक्षेत्र असतात. हे चिरकाल टिकतील असं नाही. हो ते पापाचा नाश करते हे नक्की आहे, परंतु नेहमीसाठी राहतील असं नाही. महाराज वर्णन करतात तिसऱ्या चरणामध्ये की बाबा रे वाराणसी तीर्थक्षेत्र अनाश आहे. अर्थात या क्षेत्राचा सुद्धा तीर्थाचा सुद्धा नाश होऊ शकतो. वाराणसी तीर्थक्षेत्र अनाश आहे, हे क्षेत्र सुद्धा नाश पाहू शकतात. पण नामाला भगवंताला कुठे त्या ठिकाणी नाश आहे का? वाराणसी तीर्थक्षेत्र नाश आहे, अविनाशाशी पाहे नाश कैसा. अविनाश भगवंताला त्या ठिकाणी नाश होऊ शकतो का? मग त्याच्या नामाचाही नाश होऊ शकत नाही ना. उलट त्याचं नाव घेतलं तर तो त्याच्यासारखं करतो महाराज. अविनाश करी आपुलियासे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. अविनाश करी आपुलियासे असा भगवान अविनाश आहे, ज्याचा नाश नाही, ज्याच्या नामाचाही नाश नाही. कारण नाम आणि नामी आपण भेदच मानत नाही ना. भगवंत आणि भगवंताच्या नामामध्ये भेदच नाही. यालाच म्हणायचं वाराणसी तीर्थ क्षेत्रनाश आहे. अविनाशाशी पाहे नाश कैसा. अविनाशी भगवंताला त्या ठिकाणी नाश नाही. काय हो, ही सृष्टी जी आहे ना, ही सृष्टी जी आहे हे सेकंदाला मिनिटा मिनिटाला घटके घटकेला पळा पळाला सृष्टी बदलत राहते. सृष्टीचा नियमच आहे तो. सृष्टीमध्ये अनेक घडामोडी होत राहतात. म्हणजे जगतामध्ये अनेक घडामोडी होत राहत असतात. आपल्याला माहित आहे पर्वताच्या रांगार गेल्या, नदीनं पात्र बनवले. अहो म्हणे 50 वर्षापूर्वी नदी इकडून जात होती, नाही म्हणे आता तिकडून गेली, पात्र बदलवलं. पर्वत नाहीसे झालेत, काही पर्वत नको तिथं पर्वत झाले. मग असं जेव्हा होते सृष्टी बदलत राहते. अहो गाव बदलत राहते. अहो म्हणे 10 वर्षापूर्वी आलो तुमचं गाव असं नव्हतं भाऊ, आता खूपच बदललं. विकास झाला असेल, कुठे विकास झाला असेल, कुठे भकास झालं असेल, होऊ शकते ना. अवस्थांतर स्थित्यंतर ही होत असतात सृष्टीमध्ये. सृष्टी बदलत राहते. मी का सांगतो, नाथराय अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये म्हणतात की सृष्टी बदलत राहते. तासामध्ये एका तासात कोटी स्थित्यंतरे होऊ शकतात, कोटी दात्याचा बदल होऊ शकतो, क्षणोक्षणाला बदल होत असतो. म्हणून महाराज म्हणतात एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी. याचा अर्थ असं घ्यायचं नाही की एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी बदलते म्हणजे कोटी वेळा हे सर्व विनाश होते आणि पुन्हा जन्माला येते, असा अर्थ नाही. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी म्हणजे का भगवंत एका तासामध्ये 1 कोटी वेळा सृष्टी निर्माण करतो असा अर्थ नाही घ्यायचा. सृष्टीमध्ये ज्या घडामोडी बदलत राहतात, क्षणाक्षणाला घडामोडी बदलत राहतात महाराज, तेव्हा या बदलणाऱ्या घडामोडी म्हणजे एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती दाती दृष्टी पाहे तुची. आणि स्थित्यंतरे ज्याला कळले ना महाराज,
अर्थात हे कशासाठी सांगितलं असेल महाराजांनी? नाथ महाराज हे प्रमाण का देत असतील? हे एवढ्यासाठी देतात की ते नित्य काही राहत नाही. अहो, जिथे पर्वत नित्य नाहीत, जिथे नदी नित्य नाही, जिथे घर नित्य नाही, जिथे शरीर नित्य नाही, जिथे झाडं नित्य नाही, जिथे वृक्ष नित्य नाही, तुम्ही आम्ही कुठे नित्य राहणार? म्हणजे हा संसार अनित्य, नित्य नाही, अनित्य आहे. हे दर्शनासाठी महाराज म्हणतात, एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी, होती जाते दृष्टी पाहे तुची. अर्थात एका तासामध्ये क्षणामध्ये होत्याचं नव्हतं होते. अर्थात याचं मिथ्यात्व सांगण्यासाठी, याचं अनित्यत्व पटवून देण्यासाठी, संसाराचं मिथ्यात्व आणि संसाराचं अनित्यत्व पटवण्यासाठी महाराज म्हणतात, एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी, होती जाते दृष्टी पाहे तुची. आणि का हो, हे स्थित्यंतर बघणारे, या संसाराकडे बघणारे, अनित्य संसाराला, अनित्य जगताला, अनित्य मायेला नित्य म्हणून समजणारे, यालाच खरं समजणारे, खोट्याला खरं समजणारे किती आहेत? किती आहे म्हणजे काय? तुम्ही आम्ही आपण सर्वच आहो ना. करोडो अब्जो जगतातला विरळा एखादा असा कोणी आहे जो याला नित्य मानित नाही. पण तुम्ही आम्ही आपण मात्र सर्व या जगताला नित्य मानतो, शाश्वत मानतो. महाराज म्हणतात, हे शाश्वत मानणारे किती आहेत? एका जनार्दनी ऐसे किती झाले? महाराज प्रश्न विचारतात, किती झाले असे? अगणित झाले. एका जनार्दनी ऐसे किती झाले? कोट्यावधी लोक झाले असतील ज्यांनी या जगताला नित्य म्हटलं. या जगताच्या मायेच्या बंधनामध्ये जे पडले, खिसपतच पडले, नव्हे नव्हे पडले आणि दुसऱ्यांनाही ज्यांनी पाडलं, असे किती झाले? एका जनार्दनी ऐसे किती झाले? पण त्यातल्या त्यात ज्यांनी हरिनामामृताची गोडी जाणली, ज्यांनी हरिनामाच्या मागे जे लागले, ज्यांनी हरिनाम घेण्यासाठी प्रवृत्त केलं, स्वतःही घेतलंय, असे जे आहेत ना, महाराज मात्र त्यांना धन्यता देतात. हरिनाम सेविले तेची धन्य, हरिनाम सेविले एका जनार्दनी ऐसे किती झाले. एका जनार्दनी ऐसे किती झाले, हरिनाम सेविले तेची धन्य, हरिनाम सेविले. अर्थात ज्यांनी हरिनामाचं सेवन केलं, ज्यांनी हरिनामामृताचं सेवी सावकाश जे म्हटलंय ना, तेच इथे आलाय. हरिनाम सेवी पहिल्या चरणात जे आलाय प्रथमार्ध, तोच शेवटच्या चरणातल्या उत्तरार्धात. हरिनामामृत सेवी सावकाश शेवटचं चरण. हरिनाम सेविले तेची धन्य, ज्यांनी हरिनामाचं सेवन केलं तेच धन्य आहेत. अनेक ठिकाणी चिंतनाला आपल्याला माहित आहे धन्य कोण आहेत? धन्य जगे तोची एक, हरी रंगिनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. जे सदा स्मरे वाचे, जे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, ते धन्य आहेत. म्हणजेच याचाच अर्थ इथे हरिनाम सेविले तेची धन्य, ज्यांनी हरिनामाचं सेवन केलं, जे सदा हरिनाम गातात, हरिनामामृत सेवी सावकाश या वचनाप्रमाणे जे जगतात, ते धन्य आहेत. नाथराय म्हणतात, एका जनार्दनी ऐसे किती झाले, हरिनाम सेविले तेची धन्य. हरिमुखे गाता हरबली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. आपल्या अल्पमतीप्रमाणे अल्प वेळेमध्ये अल्पसं आपलं हे चिंतन नाथरायांच्या हरिपाठातील 8व्या भंगावर आज आपण केलं. तुर्तास आज इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढचा अभंग घेऊन, 9व्या क्रमांकाचा अभंग घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा नाथरायांचं भजन करू. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय नाथ श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.